तुम्हाला मी त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून तुम्हाला ऐकवतो मी, की आकार जो आहे तो आशाताईंनी मला जो दिला आणि तो दिल्यामुळे ती गोष्ट मी करू शकतो. म्हणजे दीनानाथांची गायकी गाताना सुद्धा तो जो काही टिप त्या आशाताईंनी दिला तो खूप फायद्याचा असतो झाला माझ्यासाठी. आता उदाहरण द्यायचं झालं, ना ना मोकळा आवाज आहे, नाही आहे. असं आवाजाची फेक कशी असली पाहिजे किंवा या सर्व गोष्टी अशा. तर हे सगळं मला त्यांच्याकडनं खूप चांगलं मिळालं. आता हे क्लासिकलसाठी किंवा मोकळं गाताना, तेच जर गझल गायचं असेल तर गझल गात असताना आवाज एकदम कंट्रोल्ड पाहिजे, कंट्रोल्ड, आणि त्याला अशा पद्धतीचा फोकस नाही लागत. तर गझल गात असताना समजा आता गझल तुम्हाला सांगतो, गझल किंवा ठुमरी असेल किंवा काही असा जो उपशास्त्रीय, नैना मोरे दरस गए रे, नैना मोरे तुम्हारे दरस को शाम रे, शाम शाम रे शाम, नैना मोरे लाख कहीं पर एक न मानी, हो नैन धनुष पर निर्माई, हो ताने न ऐसे मार रे, नैना मोरे दरस गए रे शाम, नैना. असा साधारणपणे त्याचा आवाजाचा हे असतो त्याला. सो